20 जानेवारी पासून पोलीस भरतीचे ग्राउंड चालू होत आहेत. खूप मुलं गडबडून गेलेत. मग आता 20 जानेवारी पासून ग्राउंड जर चालू झाले, तर मला ग्राउंडला मार्क्स येतील का? आणि मग आत्ताच पाय त्यांचे लटलटायला लागलेत. तर मित्रांनो, गडबडायचं नाही. हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मुंबई आणि पुणे वगळून बाकी जिल्ह्यांचे ग्राउंड कधी होतील? काही जिल्ह्यांच्या डेट आल्यात, काही जिल्ह्यांच्या बाकी आहेत. आणि ग्राउंड आता राहिलेले दिवस कसं करायचं? यावरच हा व्हिडिओ असेल. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. खूप कामाचा आणि महत्त्वाचा व्हिडिओ असेल मित्रांनो. चला वेळ न घालवता सुरू करू. मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे. रायगड, चंद्रपूर आणि आणखीन बऱ्याच जिल्ह्याच्या तारखा पण डिक्लेअर झालेल्या आहेत आणि हॉल तिकीटही लवकरच येतील. 20 जानेवारी पासून त्यांचे ग्राउंड चालू होत आहे. आता खूप मुलांना एक प्रश्न पडलाय. मग प्रत्येक जण ज्यांनी ज्या जिल्ह्याला फॉर्म भरलाय, प्रत्येक जण विचारते आमचं ग्राउंड कधी होईल? 20 जानेवारी पासून होईल की कसं होईल? तर मित्रांनो, गडबडायचं नाही. मुंबई आणि पुणे हे 2 जिल्हे जर वगळले तर सर्व जिल्ह्यांचे ग्राउंड जानेवारी एंड पर्यंत चालू होतील. त्याची अपडेट येऊन जाईल. त्यामुळे आता तो प्रश्न तुम्ही कधी विचारू नका कोणाला, त्यात वेळ नका घालू. आपल्याला 100% जानेवारीच्या लास्ट मध्ये किंवा फेब्रुवारीच्या फर्स्ट वीक मध्ये ग्राउंड द्यायचंय. हे टार्गेट ठेवा आणि त्या अनुषंगाने आपली तयारी करा. मग लगेच 2-2, 3-3 टाइम पळू नका. दुपारा पळतो, सकाळी पळतो, संध्याकाळी पळतो, असं करू नका. एनर्जी वेस्ट करू नका. महिलांसाठी 800 मीटर आणि मुलांसाठी 1600 मीटर हे दोन इव्हेंट मित्रांनो खूप महत्वाचे आहेत. म्हणजे 1600 आणि महिलांसाठी 800. आता तुम्ही इथून मागे जी प्रॅक्टिस केली आहे तिला फक्त आता आजमावायचंय. आपल्याला मार्क्स किती यायचे आता इम्प्रूव्हमेंट होत नाही. 20 दिवस राहिलेत किंवा 25 दिवस राहिलेत. तुम्हाला एवढे दिवस आहेत. यामध्ये आपण जे इथून मागे प्रॅक्टिस केली त्याला ओके आहे का? आपल्याला ते देता येईल का ग्राउंडवरती? ते टॅली करायचंय. म्हणजे तुम्ही एकदा सकाळी टायमिंग काढून पहा, एकदा दुपारी टायमिंग काढून पहा आणि एकदा 4-5 वाजता संध्याकाळच्या टायमिंगला तुम्ही ग्राउंडचा टायमिंग काढून पहा. तीनही वेळेस कसा येतोय ते चेक करा. म्हणजे एका दिवसात 3 वेळेस नका काढू. ठीक आहे, 8 दिवसातून जर तुम्ही टायमिंग काढत असाल, ह्या आठवड्यात सकाळी काढला, नेक्स्टला दुपारी काढा आणि त्याच्यानंतर संध्याकाळी काढा. हे करा मित्रांनो आणि ग्रुपमध्ये पळा. जेणेकरून जी तुमच्या मनातली भीती आहे, जो संभ्रम आहे, जे टेन्शन येत आहे ते बंद होईल आणि त्यामुळे तुम्ही डगमगले नाही तर 100% तुम्हाला इथं चांगले मार्क्स येतील. खूप मुलांचं असतं प्रॅक्टिस एकदम प्रॉपर असते, पण हुकतं कुठं, ते चुकतात कुठे, की ते इथं आल्यानंतर ते त्यांना तेवढं देता येत नाही. गावी मस्त ते 45 ग्राउंड घेतात टेस्टच्या वेळेस आणि इकडे आल्यानंतर ते डायरेक्ट 43 आणि 41 कडे जातात. कारण की इथली गर्दी, इथला मॉब पाहून ते गडबडून जातात. अरे यार, आता माझं कसं होईल? हे 20 पोरं सोडलेत आणि ते एकदम त्यांची धडकन तेज हो जाती है. हवा रुक रुक के चलने लगती है. लेकिन मौसम बदल जाने से पहले खुद को बदलना सीखो. हे करा मित्रांनो तर 100